नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी रेश्मा खंडू आगळणे, अध्यापक महाविद्यालय वडगाव मावळ. आज मी तुम्हाला इयत्ता 7वीचा विचारधन हा गद्य शिकवणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, अगोदर आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या वाईट रूढी, प्रथा, परंपरा होत्या. रूढी परंपरामुळे खूप दयनीय जीवन जगावे लागत असे. या वाईट प्रथा परंपरांमध्ये सतीप्रथा, बहुपत्नीत्व, बालविवाह, सामाजिक भेदभाव, विधवा विवाह, स्त्री शिक्षण विरोध अशा अनेक प्रथा सांगता येईल. मग या प्रथांना मोडून काढण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी खूप प्रयत्न केले. या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अनेक स्त्री समाजसुधारकांनीही अनेक प्रयत्न केले. या समाजसुधारकांमध्येच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजा राममोहन राय, पंडिता रमाबाई या आदींची नावे यामध्ये येतात. आज आपण वाईट प्रथा परंपरा मोडीस काढण्यासाठी समाजसुधारकांच्या कार्याबाबत माहिती देणार आहोत. तर विचारधन हा पाठ आपण यामध्ये आज अभ्यासणार आहोत. महर्षी धोंडो केशव कर्वे. तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना अण्णासाहेब कर्वे म्हणून ओळखले जाते. समाजसुधारकांच्या कामात हिरिरीने भाग घेत हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नाने नावारूपास आल्या. महर्षी धोंडो केशव कर्वे उर्फ अण्णासाहेब कर्वे यांचा जन्म 18 एप्रिल 1858 रोजी झालेला आहे. यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा पुनर्विवाह यांसाठी आपले 104 वर्षाचे जीवन वाहिले. 1907 साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या रानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. आणि महर्षी धोंडोबा केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे एक सामाजिक सुधारणा. विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन. त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवा विवाहापासून झाला आणि त्यांची परिणती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली. स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी त्यांनी अविरत परिश्रम केले. धोंडो केशव कर्वे यांचे चिरंजीव र. धो. कर्वे हे होत. त्यांनी देखील सामाजिक सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. भारतामध्येच्या काळात संतती नियमनाच्या प्रश्नांवर बोलणे देखील गुन्हा मानला जात होता. अशा काळामध्ये या संपूर्ण कार्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकांना संतती नियमनाचा महत्त्व पटवून देण्यासाठी र. धो. कर्वे यांनी त्यांच्या पत्नी यांनी अथक परिश्रम घेतले. या काळामध्ये त्यांना लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. समाजाकडून त्यांनी उपेक्षा केली गेली. सहजासहजी त्यांचा हा विचार समाजाने या काळामध्ये स्वीकारला नाही. मात्र त्यांचा हा विचार नक्कीच स्पृहणीय होता. काळाची पावले ओळखणारे हे समाजसुधारक होते. भारत सरकारने त्यांना 1958 मध्ये त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केले. तर विद्यार्थ्यांनो, आता आपण धोंडो केशव कर्वे यांचं पूर्ण यांनी समाजासाठी जे केलेले काम आहे हे पाहिलेले आहे.
बालपण आणि तारुण्य. तर रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली. इसवी सन 1881 मध्ये मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली. वयाच्या 14व्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई या त्यावेळी 8 वर्षाच्या होत्या. वयाच्या 27व्या वर्षी इसवी सन 1891 साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते, पण राजकारणाच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळकृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इसवी सन 1891 ते इसवी सन 1914 या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला. तर आता आपण विद्यार्थ्यांनो महर्षी धोंडो केशव कर्वे म्हणजे अण्णा यांचे आपण बालपण आणि तारुण्य यामध्ये त्यांनी काय काय कामगिरी केली आहे आणि त्यांचा हा पूर्ण प्रदीर्घ कालखंड हा आता आपण पाहिलेला आहे. नामदार गोपाळकृष्ण गोखले. तर मे 9, 1866 फेब्रुवारी 1915 हे भारतामधील ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर राजकारणाच्या मार्गाने स्वातंत्र्य लढ्याचा पाया घालणाऱ्या राजकीय व सामाजिक नेत्यांपैकी एक होते. नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे या PPT तुम्हाला चित्र दिसत आहे. तर नामदार गोपाळकृष्ण गोखले हे कोण होते त्यांचा या परिचय यामध्ये सांगितलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आघाडीचे नेते व भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक हे होते. मोहनदास करमचंद गांधी हे गोखल्यांचे शिष्य समजले जातात. 1885 ते 1905 राष्ट्रीय सभेच्या स्थापनेनंतरचा पहिला कालखंड होता. तो मवाळ मतवादी कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळातील मवाळ मतवादी गटाचे अग्रणी नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले ओळखले जातात. राजकारणाला अध्यात्मीकरणाचा विचार त्यांनी मांडला. त्याचबरोबर 19व्या शतकातील उदारमतवादी राजकीय विचारवंतांच्या साखळीमध्ये एक महत्त्वाचे विचारवंत म्हणून गोपाळकृष्ण गोखले हे ओळखले जातात. भारतातील इंग्रजी सत्ता म्हणजे दैवी वरदान आहे असे मानणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले यांनी सनदशीर राजकारणाला तात्विक आणि व्यावहारिक मान्यता दिली. महात्मा गांधींनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात करताना गोपाळकृष्ण गोखले यांना आपले गुरु मानले. गोपाळकृष्ण गोखले हे एक कुशल राजकारणी होते. राजकारणाच्या प्रती त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी होता. राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवून आणायचे असेल तर घटनात्मक मार्गाचाच अवलंब केला पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जहाल विचार व सरळ प्रतिकार, सशस्त्र क्रांती यावर गोपाळकृष्ण गोखले यांचा विश्वास नव्हता. मात्र इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर, उदारतेवर, निःपक्षपातीपणावर त्यांचा विश्वास होता. गोखले यांच्या मते इंग्रजपूर्व काळात भारतात शांतता आणि सुव्यवस्था ही अस्तित्वात नव्हती आणि ही गोष्ट खरी होती. हे लोकमान्य टिळकांच्या समकालीन होते. ते उदारमतवादी म्हणून प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना केली. ते समाज सर्वांना परिचित आहेच. गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी असत. आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारी कोपऱ्यात ऐक्याची नि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. देशप्रेम इतके पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग केला जाओ तो आनंददायी वाटला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण विचारधन हा पाठ अभ्यासला आहे. तर विद्यार्थ्यांनो महर्षी कर्वे यांना काय म्हणून ओळखले जाते तर अण्णासाहेब म्हणून त्यांना ओळखले जाते. नामदार गोपाळकृष्ण गोखले कोणाच्या समकालीन होते तर नामदार गोपाळकृष्ण गोखले हे टिळकांच्या समकालीन होते. महर्षी कर्वे यांना भारत सरकारने कोणता किताब दिला तर महर्षी कर्वे यांना भारत सरकारने भारतरत्न हा किताब दिला.
गोपाळकृष्ण गोखले यांना कोण गुरुस्थानी मानत? तर गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत. तर विद्यार्थ्यांनो, समाजसुधारक या विषयावर तुम्ही निबंध लिहून आणायचा आहे. आज आपला हा पाठ संपलेला आहे.